नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही सकाळी सगळेजण रेडी झालेलो होतो, नीलम, मिस्टर आणि मी। तर माझी माहेरकडची फॅमिली आम्ही सगळेजण निघालो होतो सायखेड्याला। लग्नसराई जर म्हटली तर खूप साऱ्या शॉपिंग वगैरे येत असतात। तर आम्ही सायखेड्याला चाललो होतो। आम्हाला फर्निचर वगैरे बुक करायचं होतं आणि भांडेही घ्यायचे होते, पण भांड्याला अजून टाईम आहे। तर आम्ही निघालो होतो सायखेड्याला। मम्मी, काकू, काका आणि नीलम होती आणि वहिनी होत्या। तर आम्ही आलेलो आहोत तर तुळजाभवानी फर्निचर म्हणून। तर छान असं फर्निचर मिळतं इथे। याआधी आम्ही 3 वेळा फर्निचर घेतलेलं आहे। खूप मस्त आणि टिकाऊ आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये खूप मोठ्या अशा वस्तू, आणि तुम्ही बघू शकतात खूप छान छान अशा होत्या। तर टिकाऊ अशा वस्तू होत्या। तर मस्त अशा वस्तू आम्ही गेल्याच्यानंतर म्हणजे खात्रीशीर होत्या, त्याच्यामुळे आम्ही दरवेळेस गेल्याच्यानंतर फक्त कलर वगैरे चॉईस करतो आणि अशा पद्धतीने बुक वगैरे करून येत असतो। तर काकांनी नाव वगैरे टाकून घेतलं। नीलम बघत होती वस्तू वगैरे चेक करून। तर त्यानंतर काकांनी वस्तू व नाव वगैरे टाकून दिलं आणि निम्म पेमेंट करून आम्ही अशा प्रकारे फर्निचर बुक केल्याच्यानंतर घरीही जायचं होतं, कारण सकाळी लवकर आलेलो होतो 9 वाजेला। मुलं शाळेतून घरी यायच्या आत सकाळी लवकर घरी जायचं होतं, कारण नीलमलाही पण त्याच्यानंतर पेपर होते, म्हणून आम्हाला सगळ्यांना पण घाई झालेली होती, पण भुकाही लागलेल्या होत्या। म्हणून एका ठिकाणी म्हणजे दोन्ही पण दुकानांचं नाव सेमच निघालं, तुळजाभवानी नाश्ता कॉर्नर आणि तिकडचं तुळजाभवानी फर्निचर। तर त्यानंतर आम्ही मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी आलो। मला तर उपवास होता, नीलमला आणि मला। तर आम्ही दोघींनी मस्तपैकी बटाट्याचा चिवडा गोड असा तो आणि चिप्स घेतलेले होते। त्यानंतर काकाने त्यांनी आणि मिस्टरांनी त्यांनी नाश्ता केला, तर त्याच्यामध्ये सँडविच आणि पावडे वगैरे घेतले। तर अशा प्रकारचा म्हणजे सकाळी सकाळी थोडासा नाश्ता केला, कारण जेवण घरी जाऊन करायचे होते। आता फक्त 11च वाजलेले होते, पण सकाळी सकाळी बाहेर आल्याच्यानंतर थंडीचे दिवस तर भुका प्रत्येकाला लागतात। तर बाकी सगळ्यांनी नाश्ता वगैरे केल्याच्यानंतर घरीही जायचं होतं, कारण ताईन ते मळ्यात गेलेले होते, घरी कोणीच नव्हतं। मुलं शाळेत गेल्याच्यानंतर त्यांना कोणी ना कोणी घरी जोडी लागतं, तर मग मी घरी आलेली होती। आम्ही आलो तर तोपर्यंत मुलं शाळेतून आलेली होती आणि आनंदीला अनिकेतने घरी पण आणलेलं होतं। तर बघू शकता अनिकेत आमच्या दोन्ही मुलांना, मोठ्या मुलांना मोटरसायकल येते, तर तो तिला गावात आणण्यासाठी गेलेला होता। आनंदीची बडबड चालू होती। तर त्यानंतर मस्तपैकी घरात आल्याच्यानंतर तिलाही थोडंसं जेवायला दिलं आणि मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली, कारण मला सायंकाळी सिन्नरलाही जायचं होतं। तर मस्तपैकी मेथीची भाजी निवडून घेतली ती। एका बाजूला मी शेंगाही फोडलेल्या होत्या। आनंदीचं काम चालू होतं माझ्याबरोबर मेथीची भाजी निवडण्याचं काम, आणि गप्पाही चालू होत्या। त्यानंतर कणिक वगैरे म्हणून ठेवलेलं होतं। माझ्या पोळ्या चालू होत्या एका साईडला, कारण आम्ही जरी गेलो सिन्नरला तर टाईम ते मळ्यातून आल्याच्यानंतर त्यांनाही स्वयंपाक वगैरे मग करून ठेवलेला होता। एका बाजूला पोळ्या आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटोची चटणी आणि मसाले भात असं काही स्वयंपाक करून ठेवलेला होता, कारण मळ्यातून आल्याच्यानंतर खूप थकून जातं। तर मग स्वयंपाक रेडी करून ठेवलेला होता। आनंदीचं तर मध्ये मध्ये काही ना काही चालूच असतं, छोटा पोळपाट घेऊन तिचं पण पोळ्या करायचं काम चालू होतं, आणि मी जसे पोळ्या करते तशाच प्रकारे ती पोळ्या करत असते। त्यानंतर आम्ही पटापट वगैरे स्वयंपाक वगैरे करून घेतला, आणि माझ्या लहान्या भावाचा म्हणजे विराजचा बड्डे होता, काकांच्या मुलाचा। तर काकूने बोलवलेलं होतं म्हणून जावं लागलं, आणि संध्याकाळी इतकी थंडी असते, त्याच्यामुळे मिस्टरांना बोललं की आम्हाला सोडून द्या, त्यांनाही भाडं होतं। त्याच्यानंतर सायंकाळी त्यांना मुंबईला जायचं होतं, म्हणून त्याच्यानंतर निघून गेलेले होते। आम्ही पटापट आवरून घेतल्याच्यानंतर आणि 6 वाजेचा टाईम झालेला होता। त्याच्यानंतर बाहेर पण मग दाजीने त्यांनी डोंगरातून पाला उपटून आणलेला होता, आपला भुईमुगाचा शेंगा। तर मळ्यामध्येच तो पाला चांगला वाळवून घेतलेला होता, आणि घरी आल्याच्यानंतर त्यांचं खाली करायचं काम चालू होतं। 5 वाजून गेले होते आणि 6 वाजता मलाही सिन्नरला जायचं होतं। ताई नाही बोलली यायला, कारण ती खूप थकलेली होती। सासूबाई, ताई आणि दाजी तिघही जण भुईमुगाचा पाला अशा प्रकारे खाली करत होते। त्यानंतर घरातलं सगळं मी आटोपून घेतलं, आणि आता सगळीच मळ्यातली पण कामं, लग्न सराई जवळ, मुलांच्या शाळाही चालू झालेल्या आहे, अशी सगळी दगदग चालू असताना सगळं ॲडजस्ट तर करावंच लागतं। तर विघ्नेशला आणि आनंदीला आणि संकेत अनिकेतला मी सोबत घेतलेलं होतं, आणि आम्ही 5ही जण सिन्नरला जायचं म्हणजे आवरून घेतलेलं होतं। पण त्याआधी सगळ्यांचा चहा पाणी वगैरे झाला, आणि खूप सारी भांडी पडलेली होती, तर ती भांडी वगैरे घासून स्वयंपाक वगैरे रेडी करून मी निघाली होती सिन्नरला। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर माझी मम्मी विड्या बांधायचं काम करते पहिल्यापासून, तर बघू शकता कशा प्रकारे विड्या बांधती। तर मी सिन्नरला आल्याच्यानंतर मम्मी नेहमी अशी सूप घेऊन बसत असते। ही खूप पुरातन काळची प्रथा, म्हणजे एक प्रकारचं काम आहे, याच्यावरच माझ्या मम्मीने आम्हाला सगळ्यांनाही शिक्षण दिलेलं आहे।
म्हणजे सगळ्यांना शिकवलं आहे. अशा प्रकारे मम्मी विड्या बांधते. ही पानं असतात ती एकदम चांगल्या प्रकारे कट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तंबाखू टाकल्या जाते, अशी ही विडी बांधल्या जाते. तर ह्या विड्या मम्मी बांधत असते, अजूनही मम्मी विड्या बांधते. त्यानंतर आमची तयारी चालू होती स्वयंपाकाची. एका बाजूला पावभाजी केलेली होती मस्त गरमागरम, दुसऱ्या साईडला उसळ टाकून मस्तपैकी मसाले भात बनवलेला होता. तर कुठेही जरी गेली तर ही काम माझ्याकडंच असतात. तर मस्तपैकी असा स्वयंपाक केलेला होता. फॅमिली मोठी असल्यामुळे स्वयंपाक जास्तच असतो. त्यानंतर पाव आणलेले होते आणि असा मसाले भात गरमागरम पावभाजी असा छान प्रकारे मेनू होता. त्यानंतर मस्त टाईमाला केक कट करण्याची. तर विराजचा मस्त बड्डे होता, तर सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं छान प्रकारे. हा माझा काकांचा छोटा भाऊ. तर अक्षू त्याच्या मांडीवर बसलेली होती. काकांची मुलं छोटीच आहेत, तुम्हाला यादी सांगितलेली आहे. आणि आम्ही सगळ्यात मोठं मम्मी आम्ही सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं. त्यानंतर मी तर काही नेलेलं नव्हतं, आम्ही केक वगैरे आणलेला होता आणि त्याला पैसे दिलेले होते, कारण सायंकाळचा टाईम आल्याच्यानंतर मला गावात काही जायला टाईम भेटलेला नव्हता, म्हणून मी पैसेच देऊन टाकले. अशा प्रकारे सर्व बहिणी वगैरे हजर होत्या आणि त्याचं छानसा असा छोटासा बड्डे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर सगळ्यांनी जेवणं वगैरे केली आणि मस्त असा बड्डे सेलिब्रेशन झाला. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा एक छानसा व्हिडिओ दाखवणार आहे. तोपर्यंत बाय बाय.